हॅलो. अरे महेश सर. हा बोला बोला सर. नाही सर मी दौऱ्यावर आहे. साताऱ्याला आहे साताऱ्याला. हो हो कार्यक्रम करतो ना एक. काटावीला. कुठला काटावीला? सर तुम्ही बाहेरची नावं घेत जाऊ नका ना सर. मी गेले 7 वर्ष दहिसर आणि मीरा रोड याच्या बाहेर कधी गेलेलोच नाहीये सर. मी अशी नवीन नवीन नावं घेता सर आम्हाला कन्फ्युजन होतं सर. चेहऱ्यावर आम्ही दाखवतो कळलंय कळलंय पण काही कळलं नाही. तुम्ही काटावेला विचारलं शेजारी पण विचारलं होतं तेव्हा सुद्धा तेच आहे असं ते म्हणा. त्यांनाही ते शुअर नव्हतं सर. हा हा सर माझा एकपात्री कार्यक्रम आहे. हो प्रेमाच्या 56 तरा. नाही तारा नाही सर. तरा. हा हा येस येस येस. हो येस सर. सर आता फोन केला तर इथूनच मी नमस्कार करतो. हा हा नाही सुरेश नाही समीर सर. नाही ओके ओके हो चालेल चालेल सर. हो मी मग आल्यावर फोन करतो मी. हो एक 7-8 दिवसांनी मी येतोय. नंतर फोन करतो मी तुम्हाला. हा हा हो 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 नमस्कार. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. हो 1-2 मिनटं. हा सर सर हो मी नंतर फोन करू का तुम्हाला? हो चालेल चालेल. हो हो नमस्कार नमस्कार पाहुणे. काय म्हणताय? नमस्कार. स्वागत आहे गावात. स्वागत आहे तुमचं. येस येस येस. बाकी व्यवस्थित प्रवास बिवास सगळं ओके? हो काही टेन्शन उत्तम उत्तम. सत्कार करून घेऊ थोडस. फोटो नाही. हे उलट झालंय असं वाटत नाही का तुम्हाला? उलट झालंय उलट. सॉरी सर सॉरी. ते काय होते थोडस गडबडलं का तू. फोटो हा ना घेऊ. फोटो हा. मी दिशा बदलली आहे. स्थळ बदला. हे इथे पाहिजे हे खांद्यावर पाहिजे. उपर नाही ना ते. सॉरी सर. काय होतंय ती जरा थोडस एवढं मोठं कलाकार का आलं नाही ना गावात. त्याच्यामुळे तसं होतंय थोडस. मुंबईचे कलाकार आले ती त्याच्यामुळे थोडस. नका बोलू नका. इकडे फोटो हे असं करा की. असं करा खांद्या वाटा की. बस थँक्यू. ही बाकीच कलाकार कुठे ती? बाकीचे कोण कलाकार? नाही बाकीचेच नाही बोलवा की त्यांचा सत्कार करू म्हणजे लगेच. नाही मी एकटाच आहे. एकटाच आहे मी एकटाच. एकटाच आहे म्हणजे? हो म्हणजे हा कार्यक्रम एकपात्री कार्यक्रम मी एकटाच करतो असं. नाटकच आहे ना? हो नाटकच आहे. कुठलं नाटक आहे? हेच प्रेमाच्या 56 तरा. बघितलं का सर म्हणजे प्रेमाचा रोल तुम्ही करणार. 56 तारा कुठं आहे त्या? नाही तसं नाही आहे. मी हे जे एकपात्री कार्यक्रम आहे तो मी एकटाच सादर करतो. एकपात्री आहे म्हणजे? हा एकपात्री जो कार्यक्रम आहे जो मी 1 तास करतो 2.25 तास मी तो एकटा करतो. एकपात्री कार्यक्रम आहे म्हणजे? आज जो सामना માટે जो હું આવો છો. मी काय गुजराती बोलतोय. सॉरी. ऐका तुम्हाला कळत नाहीये का? हा एकपात्री कार्यक्रम आहे ना तो एकट्यानेच करायचा असतो. म्हणून मी तो एकट्यानेच सादर करतो. लक्षात आलं का तुमच्या गणित काय होतंय ते? नाही म्हणजे बघा मला ध्यानात आलंय. येस बसा तुम्ही बसा पाहिजे तर. हे म्हणजे तुम्ही ही 2 तास एकटंच करणार तुम्ही? येस आता कळलं असेल तुम्हाला. बाई कुठं आहे? बाई कशाला पाहिजे? बघायला पाहिजे. बाई पाहिजे ना. नाटक आहे म्हणलं बाई पाहिजे की. बाई शिवाय नाटक थोडे बरोबर आहे पण मी आहे ना. तुम्हाला कोण बघणार आहे? बाई पाहिजे की बघायला. नाटक बाई म्हणजे फेट कोणा उडवायचं आम्ही? पैसे काय तुमच्या उडवणार आहे का? आम्ही बाई लागते घेऊ. नाही तुम्हाला कळत नाहीये. एकपात्री कार्यक्रम हा असाच असतो. एकट्याने सादर करायचा असतो. लक्षात आलं का तुमच्या? नकोच आहे पण आम्हाला. एक मिनिट तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? मला कळतंय का काय बोलताय तुम्ही? असलं नाटक नसतं हो. हे काय नाटक आहे? बाई पाहिजे. तो कोणी बोलावलाय कार्यक्रम तुमचा? त्याला बोलवा इकडे आत्ताच्या आत्ता. तुमच्याच माणसाने फोन केला होता मला. मी नाही आलो तुमच्याकडे. हा कार्यक्रम तुम्हाला अक्कल आहे का? तुम्हाला लगा असलं कार्यक्रम घेऊन येतात का? नानासाहेबांनी कळलं ना सर. खवाळ तरी आमच्या कोण? नानासाहेब? ज्या कार्यक्रमासाठी आलाय ते नानासाहेब जर इथं आले त्यांना कळलं एकच माणूस आपला इथं तिथं काहीतरी करतोय. निवार खवळ तरी आमच्या होती. बाई नसलं नाटक नको आम्हाला. बाई पाहिजे. बाई पाहिजे. ऐका हे बघा त्या नाटकात माझ्या नाटकात मी जे सादर करतोय त्यात बाई आहे.
बाई आहे ना हा मी ती बाई मीच करणार आहे. म्हणजे म्हणजे ही म्हणजे कशी बाई करणार तुम्ही? म्हणजे कशी बाई म्हणजे? साडी कुठे आहे तुमच्याकडं? केस कुठं आहे ती तुमच्याकडं? हा? आणि ही मेन ऐवज कुठं आहे? कळत नाहीये का तुम्हाला? आता बसा, परत बसा, एकदा परत बसा, शांतपणे बसा, डोकं शांत करा. असं नसतं. मी काही असं मेकअप किंवा लाली बिली लावून आणि साडी बिडी घालून तसं नाही करणार आहे बाई. मग कसं? अहो मी एकटाच आहे ना, मी पुरुष पण सादर कसं असतं हे बघा, लक्षात घ्या कसं असतं. रंगमंच असतो ना, त्याचा जो अवकाश असतो ना, बापरे. तो भासमान असतो. अरे बापरे. म्हणजे आपण जो आभास निर्माण करतो आपण रंगमंचावर, त्याच्याशी प्रेक्षक एकरूप होतात. अरे रतन थय्यम काय सांगून गेलेले अरे आहे, बाप. जर तुम्हाला चंद्र दाखवायचा असेल तर तो चित्रपटात तुम्ही दाखवू शकता, पण रंगमंचावर तुम्ही नुसतं बोट जरी केलं, तो बघा चंद्र, तर तो चंद्र त्यांना दिसायला लागतो, भासमान होतो तो. कळलं का? हे आहे त्याच्या मागचं logic. सगळं ती सगळं जाऊ द्या. ही कोण म्हणले? रतन थय्यम. त्यांना आणा गावात आमच्या. त्यासनी पहिलं घेऊन या, म्हणा बोर्ड दावण, म्हणा ही बघा बाई बघू दिसती का आम्हाला. ह्याच्या आईला हिथं आमच्या माणसासनी खऱ्या खोऱ्या बाया जाऊन त्यांची मनं भरत नाही ती रातभर. आणि तुम्ही काय सांगताय बोट दाखवा आणि हे करा आणि बायाला काय काय तुम्हाला- तमाशा चाललाय का ऐका इथं? जरा, हे बघा, नुसतं नाही चालणार. अरे तुम्ही जरा शांत बसाल का? तुम्ही जरा आवाज कमी ठेवा. आणि काय आवाज काय मी सुद्धा प्रतियश नट आहे. 978वा प्रयोग आहे हा माझा. उगीच केलाय का मला सांगा? असं सांगतो तुम्हाला. हे बघा, आम्ही कसं करतो एकपात्री कार्यक्रमात. आता हा झाला पुरुष. सावित्री कुठे चालली असतो, यावर सावित्री काय म्हणणार हे बघा. ही सावित्री अशी घेणार, हे बघा, मी तुमच्या बरोबरच येते. त्याच्यावर तू म्हणणार नाही नाही नाही, तू नेहमी होत नाही असं. तू आमच्या बरोबर यायचं नाही. आमच्या बरोबर काय मधूनच सुरू केलं, त्यामुळे जरा गोंधळ झालेला आहे. हे बघा. हा. सावित्री मी शेवटचं सांगतोय, तू आमच्याकडे येऊ नको. नाही नाही, मी तुमच्याकडे नाही, मी तुमच्याकडे येणारच आहे. तू माझं ऐकणार नाहीस? नाही नाही, मी तुमचं काहीच ऐकणार नाही. असं होत नाही. तिकडे कसं असतं, एकदा सुरू झालं की तो फ्लो मिळतो आणि तो छान होतं, पण मधूनच सुरू केल्यामुळे अशी केली बाई, असं केला की पुरुष. हा, हे असं आहे. हे तुम्हालाच वाटतंय. आम्हाला माणूस शेमच दिसतोय आतमध्ये. त्यात तुम्हाला जुळणं बी झालंय का? चुकताय सारखं तुम्ही हे करणार आहे का? बोलताय हो, ते- त्याच्याकडे इकडून ते तिकडून ते. अरे 1 लाख रुपये दिले ते रे बाबा. एक मिनिट, हे बघ, हे बघ. 1 लाख रुपये कळते ती का तुला? हो, कळतंय मला. अरे बाबा, त्याची चुका मोजली ती का? हे बघा, हे बघ, चिचुका 1 लाख रुपये दिले तिला, आम्ही काय बघायचंय? तुला काय डोकं बी काय का? अरे 1 लाख रुपये दिले ते रे बाबा. एक मिनिट, हे बघ, हे बघ. 1 लाख रुपये कळते ती का तुला? हो, कळतंय मला. अरे बाबा, त्याची चुका मोजली ती का? हे बघा, हे बघ, चिचुका 1 लाख रुपये दिले तिला, आम्ही काय बघायचंय? तुला काय डोकं बी काय का? माणसं दगडी फेकून आणतील आम्हाला. नानासाहेब आलं स्टेज जाळून टाकतील माझ्या सकट. तुम्हाला बी ठेवायचं नाही तिला का? ऐका. ही काय करायचं चाललंय तुमचं? अरे ऐका कसलं जरा. असतंय हो? बाई आणा तुम्ही पहिली. मला बसा, माहित शांत नाही का? बसा. तुम्हाला कार्यक्रम सुरू आहे, अहो, बाई ही- पाहिजे मला. ही फार जुनी कला आहे. प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे नाव ऐकलंय का तुम्ही? हो, हो. फार 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 दिग्गज कलाकार होते ते. त्यांनी हजारो प्रयोग केलेत. वराड निघाले लंडनचे. मी त्यांच्याकडून इन्स्पायर झालोय आणि हा माझा कार्यक्रम लिहिलाय. कळलं का तुम्हाला? नाही नाही, ते हे बघा, त्यांना हे नमस्कार. बरोबर आहे. हो, बरोबर आहे. इथं कोण आहे? इथं मीच आहे. मग तुम्हाला बघायचं का आम्ही? नाही, हे बघ, आम्हाला बाई पाहिजे. एकदा बघा तुम्ही, म्हणजे कळेल ना तुम्हाला. काय बघायचे अहो, तो? फार छान असं. सावित्री कुठे झाली? हे मी, अरे यार. काय लावलेलं का? काय तमाशा आहे का इथं? का चेष्टा लावली का तुम्ही आमची? ते नानासाहेब येणार आहेत, थोड्या वेळात नानासाहेब येतील. त्यांचं कुटुंब अख्खं येणार आहे. माझी स्वतःची बायको येणार आहे, पोरं येणार आहे. ती अख्खा गाव गोळा झालाय आणि तुम्ही इथं एक मिनिट, हा कुठला कार्यक्रम? हा कुठला कार्यक्रम मी करतो? 978 आणि टाळ्या वाजवतो लोक मला. आता जरा थांबा, तुम्ही थांबा. उगा गोळ घालून ठेवलाय काहीतरी लागा, तुम्हाला अक्कल नसले बघा. का? थांबा जरा. काय जरा थांबा तुम्ही तिथं बसा खाली. काय बोलू नका अजिबात तुम्ही आता. ही रसकाबाईसनी फोन लावा. कोण बोलताय? कोण रसका? कोण अरे रसका? तुम्ही बसा ना तुम्ही कोण? मी जरा. बसतोय, पण असं एकापात्रीत दोन कोणाला घुसवू नका तुम्ही सध्या असं. एक पात्री इथं, एक पात्री सांगताय तुम्ही. हॅलो रसकाबाई. किती करायला? उठा नाही. रसकाबाई. वा वा वा. हॅलो. हा रसकाबाई, जरा या की इकडं. ही शाळेच्या मैदानावर जरा कार्यक्रम चालू आहे. तुमची गरज आहे हो इथं.
तुमची गरज आहे या लवकर या बरं का हा लवकर या हे ऐ पक्या पक्या वर इकडे वर ये कोण पक्या ऐका पक्या जास्त वाढवू नका आता एक पात्री म्हणजे फक्त एक पात्र असतं एक पात्री म्हणजे ओहो एवढे असं नसतात एकटाच असतो तो ऐका जरा तुमचं करा ती गुस्ते बरोबर मध्ये तो खतरनाक कलाकार आहे मिमिक्री मारतोय तो अरे पण लोकांना नाही आवडणार दादा काय झालं कुणाला मारू बघा स्टान्स बघा ह्याचा काय असा कसा कोण स्टेजवर येतो कोणाला मारू हाच मारायचं नाही मिमिक्री मारायची तुला मिमिक्री मारायची मिमिक्री नका करू माझा आहे 2 तासाचा ऑलरेडी सेट आहे कार्यक्रम मध्ये मिमिक्री कशी आणता तुम्ही तुमचं नको आहे आम्हाला तुम्ही मध्ये मध्ये करा ही गुस्त ही टाळ्या घ्या बरोबर असं नाही बरोबर वाटणार तुम्हाला कुठली भेळ करताय सर्विसळ करताय दादा दादा टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सांभाळून घेईन चला चला एक काम करू एक रेसलिंग मारू चला रिहर्सलला रेसलिंग म्हणतोय मी काम करेन का ह्याच्या बरोबर नाही जमणार ऐका माझं अरे तुम्ही करा ना क्या बोल तुमचं होईल यार, तुम्ही पैसे दिलेत तुम्हाला तुम्ही आता माझं डोकं खायला लागलाय बरं का तुम्ही तुमचं करा तो करतो बरोबर तुम्ही करा तुम्ही सुरू करा मॅच होणार नाही पहिला डायलॉग घ्या चला तिथं वर पहिला डायलॉग पहिला dialogue? घ्या चल चालू करा नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मी समीर चौगुले रसिको कोणीतरी म्हटलेलंच आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं जब आपका दादा का भाई का सबका बदला लगा रहा तेरा फैजल अरे मी काय म्हणतोय प्रेम म्हणजे प्रेम आहे अरे बाप काय अरे बाप हे कुठलं झुळतंय हे अरे जर्ग बसेल लोकांना लोक जातील मरतील तिकडे ना बाबा एवढी वर्ष टाळ्या घेतो ह्याच्या वस्ती माझ्या या कार्यक्रमाला साहित्याचं एक हे मिळालेलं काय आहे सांगू आम्हाला बाई आणली का तुम्ही बाई आणली का तुम्ही आई नाही आणली. बाईंचं सांगा मला तसं सांगायचं ना नमस्कार रोहितराव हे करा, किती खाली जात कस का बाई या नमस्कार तुम्हाला ह्यांच्यावर नाचायचे काय ह्यांच्यावर नाचायचे चला ए अरे ही सुरू झाली अरे थांब हे कुठला नाच कुठलं गाणं ते तरी विचारते डायरेक्ट सुरू होते ही तिचं ठरलाय म्हणजे नाही तुम्ही नाही नाही तसं काय आहे रोहितरावांनी आम्हाला बोलवलंय का शिवाय बोलावणार नाही माहिती होतं म्हणून तयारीनिशी चालू आहे काय एक फेमस वाला घ्या की गाणं घ्यायचं लगेच आता घ्या हा विषय नाही वाजवा नका आवळू हात साजना कड तुमचं रुत हात साजना कड तुमचं रुत धरलं तर दुखतंय धरलं तर दुखतंय धरलं तर दुखतंय न सोडलं तर सुटतंय नका आवळू हात साजना कड तुमचं रुततंय नका आवळू हात साजना कड तुमचं रुततंय माझ्या कारवर एक बाहुली आहे ती अच्छी नाचते मला काय सांगता? हे खरंच सांगतो अहो ह्याला काय हो ऐका हे नाही जुळणार दिस इज नॉट हे जर्की लागेल वाट लागेल सगळी ऐका माझं जरा प्लीज काही प्रॉब्लेम हे ऐका माझा कार्यक्रम असा नाही आहे लक्षात घ्या तुम्ही हा माझा जो कार्यक्रम आहे तुझ्या प्रेमाच्या वेगवेगळ्या निरनिराळ्या छटा असतात तो लोकांसमोर मांडणार आहे गावातलं पब्लिकला तुम्ही छटान फेटान दाखवा अरे पण हे मला- आम्हाला रबर प्रेम पाहिजे अरे पण हे काय प्रेम काय नाही तुम्ही थांबा जरा तुम्ही एक काम करा हे बघा ही 2 पोरं आहेत की नाही माझी ही बरोबर खेचणार 2 तास कार्यक्रम खेचणार तुम्ही तिकडे स्टूलावर जाऊन बसा तुला जम बस मागं स्टूलावर जाऊन बसा ही जेव्हा कपडे चेंज करायला जातील की नाही तेवढ्यात तुम्ही याचं तुमच्या काही छटाफेटा असतील त्या हाणायच्या लगेच इथं त्या बाई परत आल्या गपचूप स्टूलावर जाऊन बसायचं अरे पण 2 तास हे नाचून ही तर मरेल आता जेवढं झालं होतं तिचं ऐका माझं नाही होणार 2 तास नाच नाही टिकणार ह्यांचा अरे बाबा टिकणार नाही हो 2 तास तुम्ही कशाला सांगताय मला अरे आम्ही कसं आहे का दोघं साहित्य होय कलाकारांचं गाव आहे आमचं कलाकारांचं गाव आहे? आज लय कलाकार आमच्या गावात एकामध्ये ठसून भरलेली आहे कला तुम्ही नका सांगू नाच सोडा आमचा कुठं कुठे आपली अक्षय कुठे ती आली असती. इथं बसली होती मागाशी कुठे तरी असतील बघ. अक्षय पार्टी इकडे नमस्कार ए कोण आहे ते खूपच प्रसिद्ध दिसत आहेत टाळ्या बिळ्या वाजल्या ह्यांच्या अरे बापरे भडक व्यक्तिमत्व आहे एकदम बापरे हे काय करतात म्हणजे ही दोघं आंबट शौकी नाही ती आंबट शौकीन आहे म्हणजे नेमकं काय करता नेमकं तुम्ही थांबा तुम्ही नका विचारू देस नाही तुम्ही काय करताय किती वेळ करताय कार्यक्रम 2.25 तास ही रातभर करते ती
लय येडी आहे ती रातभर होरडा पार्टी मध्ये ओरडा पार्टी येडं करून सोडले माणसाच यांनी अक्षय आपलं एक सांग जरा यासनी सांगू सांग की जरा सांगू तो आला हा दर्जेदार नसेल तर दर्जेदार नसेल तर अरे अर्ध्या जोक मध्ये मामा हात चोळायला लागले दाड्या काय आहे? अरे काय लावलंय का तुम्ही एक मिनिट माझी मनाची तयारी नव्हती अचानक आलं मला वाटलं की साधा साधा विनोद आहे हे अचानक आलं त्यामुळे मग मी माझा राहिलो नाही पण मी नेक्स्ट टाइम काळजी घेईन. अरे बापरे एकदमच म्हणजे घातलंय त्याप्रमाणेच भडक होतं सगळं त्यांचं कानात विषयच नाही. सांगितलं आधी तुझी पोर आहे ती आपली. आणि अरे बापरे दत्तू मोरेचा छोटा भाऊ की काय नमस्कार हे कोण ते मी उरलेला अर्धा पूर्ण करतो या नाही नको अरे नाही नको मला अंदाज आला नाही हो. नाही रक्त निघेल नाही बस झालं तुम्ही बसच करा आता तुम्ही तिकडे मागे स्टोलावर जाऊन बसा म्हणजे तुम्ही स्टोलावर बसायचं ही बघा आता आमची 4 गडी आहे ती सगळेजण. ही ह्यांचं हाणणार आहे बघा ही यांची मिमिक्री मारणार बाई इथं डान्सिंग करणार ही दोघं ह्यांचं आंबट शौकीन चालू ठेवणार मग ह्यांचं जेव्हा होईल ही कपडे बदलाय जातील तुम्ही याचं तुमचं काय छटाफेटा ते करायचं ते. सगळं करा ही कपडे बदलून परत आली की मग तुम्ही गपगुमान जाऊन तिकडे बसायचं स्टोलावर मग बापरे